नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सीमांकन 30 मीटरचे राहणार असून 25 रोजी संयुक्त मोजणी एकाच दिवशी होऊन त्याच दिवशी अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन 3 दिवसाचा अवधी दिला जाणार आहे. अतिक्रमणे निघाल्यावर रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी ठेकेदाराला तहसीलदार गणेश माळी यांनी निर्देश दिले आहेत. आजच्या या आढावा बैठकीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे फक्त 13 किलोमीटरचे काम मागील 3 वर्षांपासून मंद गतीने चालू आहे. ठेकेदाराने काम करताना कोणतेही निकष न पाळल्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. तसेच निष्काळजीपणामुळे 200च्या आसपास प्रवासी अपघातामुळे गंभीर जखमी झाले आहेत, तर मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश माळी यांनी दिनांक 10 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गाची बैठक घेतली. यामध्ये ठेकेदाराने कामाची गती वाढवणे व अपघातात मृत्युमुखी झालेल्या मयताच्या नातेवाईकांना विमा रक्कम मिळवून देणे असे विषय होऊनही ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे आजच्या बैठकीत तहसीलदार गणेश माळी यांनी ठेकेदाराची चांगलीच खरडपट्टी काढली. राष्ट्रीय महामार्ग 548चा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौताडा हा आपल्या शहरामधून जातोय. त्या अनुषंगाने मागे 10 तारखेला बैठक झाली. त्यामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या कामांची माहिती घेतली होती. तर संत गतीनं काम सुरू होतं. कोणतेही सेफ्टी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते पालन केलेलं नव्हतं. तर संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांना सूचना दिल्या होत्या. संयुक्तरित्या त्यांनी जे काही निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सुचवून दिलेले होते. त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही, मात्र ते कार्यवाहीमध्ये आहे. तर आपल्याला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी ह्या सूचना आहेत त्यांचं रविवारपर्यंत पालन करून जे पुढं कोणतेही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. ते येत्या रविवार म्हणजे 23 तारखेपर्यंत त्याचं अनुपालन करून आपल्याला सादर करणार आहेत. आज अखेर मागच्या बैठकीपासून आज अखेर जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल हे 350 मीटरमध्ये त्यांनी एक बाजू जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचे 2 लेअरचं काम झालेलं आहे. बीड कॉर्नर ते खर्डा चौक इथं सेंट्रल लाईन मार्किंगचं काम 150 मीटरचं केलेलं आहे. परत विंचरणा नदी पुलाची एक बाजू आहे तर ती बाजू आता वाहतुकीसाठी सुरू केलेली आहे. त्याचं फायनल फिनिशिंग टच ते देत आहेत. तर ती पण एक वाहतुकीसाठी आपली सुविधा झालेली आहे. हापटेवाडी येथील देवी मंदिर शिफ्टिंग केलेलं आहे. तर डायरेक्ट हापटेवाडी मधील देवी मंदिर ते घाट पायता तर इथपर्यंतचं रस्ता त्यांना क्लिअर कामासाठी उपलब्ध झाला आहे. त्याच्यामध्ये खडीकरण GSB वर्क आहे तर त्याचं लेअर पण त्याचं काम सुरू झालेलं आहे. घाट कटिंगसाठी 1200 मीटरचा त्यांचा पॅच आहे तर तो घाट कटिंगसाठी 2 मशीन त्यांच्या कंटिन्यू 24 तास सुरू झालेले आहे. त्याचं पण ते काम सुरू आहे. सेफ्टीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या रविवारपर्यंत अनुपालन करतील. जे शहरामधले ह्या रस्त्यासाठी जी काही शासकीय जागा आहे त्याचं सीमांकन आणि इमारत रेषा सोडून ज्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे या इमारत रेषांचं मार्किंग हे कामकाज आपलं 25 तारखेपासून सुरू होणार आहे. तर ते कामकाज संयुक्तरित्या नगर परिषद, जामखेड, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या वतीनं केलं जाणार आहे. तर ते मार्किंगचं काम झाल्यानंतर तात्काळ असे अतिक्रमणं निष्कासित करण्याचं आणि जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आणि नगर परिषदचं पण जे काही काम अडलेलं आहे पाईपलाईन आणि त्यांची भूमिगत गटारं हे दोन्ही कामं त्यामुळं मार्गी लागणार आहे. तहसीलदार महोदयांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती. यापूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मीटिंग कॉल केली होती. या अनुषंगाने आज महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत. सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देखील योग्य ते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत. साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात सर्वजण
सर्व विभाग त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहे। त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवाना विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार आहे। साहेब, एक तसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच राहतात, कुठेतरी दुजाभाव होतोय अशा संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं, परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ॲक्शन घेतली जाणार आहे। या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी भुयारी गटार योजना आणि पाणीपुरवठा योजना ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार आहे। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।